पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बोरीसीत झाडावरून छतावर प्रवेश, सेवानिवृत्त सुभेदारांच्या घरातून दागिने लंपास, प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे तालुक्यातील बोरीसीत पुन्हा घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी झाडावरून छतावर जाऊन घरात प्रवेश करत मौल्यवान दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा न तुटल्यानं चोरट्यांनी वेळीच चक्क लढवली। मिळालेल्या माहितीनुसार सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार बन्सीलाल भाऊराव चौधरी हे कुटुंबियांसह कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते। दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला। दुसऱ्या दिवशी कुटुंब परतल्यानंतर मुख्य दरवाजाच्या कुलुपावर जड वस्तूने तोडण्याचा प्रयत्न केल्याचं आढळलं। घरात प्रवेश केल्यावर कपाटं उघडलेली, ड्रॉवर बाहेर काढलेले व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेलं दिसलं। चोरट्यांनी झाडावर चढून छतावरून जिण्याचा दरवाजा उघडत घरात प्रवेश केला होता। घरातील अन्नधान्य, किराणा सामान व इतर चटणी इतरत्र फेकून देण्यात आले होते। कपाटातील पाकिटं व महत्त्वाची कागदपत्र अस्ताव्यस्त अवस्थेत आढळली। एका खोलीत दारूची बाटलीही सापडली आहे। चोरट्यांनी मागील दरवाजा उघडून पलायन केल्याचा अंदाज आहे। या घटनेबाबत चौधरी यांनी सोनगीर पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली असून सुमारे 10 ते 20 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचं नमूद केलंय। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला। मागील दरवाजातून तामथारे रस्त्याकडे चोरटे पळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र पुढे 2 रस्ते फुटत असल्याने तपासाची दिशा निश्चित करण्यात अडचणी येत आहेत। दरम्यान यापूर्वीही दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी बोरीस गावात 10 ते 12 घरफोड्यांची मालिका घडली होती। तसेच शेतीपंप व गुरेढोरे चोरीच्या घटनाही घडल्या होत्या। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पुढील तपास सुरू आहे। कावा नमस्कार, आप देख रहे हैं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जहां हम आपको दिखाते हैं जालना जिले सहित पूरे मराठवाड़ा की ताजा, सटीक और निष्पक्ष खबरें।